दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती। पक्ष संघटनेमध्ये बदल करण्यासंदर्भात पटेल तटकरेंच्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात पटेल तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाही, यावरून पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं मात्र मौन। सुनील तटकरे आणि पटेलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो, पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट। भर उन्हाळ्यामध्ये पुणेकरांना अवकाळीचा तडाखा, तर काही तासांच्या पावसानंच पुणेकर बेहाल, झाड पडून महिलेचा मृत्यू, वाहनंही वाहून गेली आहेत, अनेक रस्त्यांची स्थिती नद्यांसारखी। सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष सुटका, बीड न्यायालयाचा हा निर्णय। खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर, समता नागरी पतसंस्थेमध्ये खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीमध्ये सावकारी करून जमीन बळकावल्याचेही प्रकार उघड। फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी, परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद, शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा। राज्यातील 2 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे S कार्तिकेयन हे सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी। केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस तिरुवनंतपुरममध्ये अट्टिंगल या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेदरम्यान फडणवीसांनी केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा लुटला आनंद।